सगळ्यात जो पहिला प्रश्न लोकांच्या मनात येतो की मी जर का एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलो तर ते मला सर्जरीज करायला सांगतील, ही सगळ्यात पहिली भीती असते. आणि त्यामुळे खरंच सर्जरीची जरी गरज असेल तरी पण ते सर्जरी करणं टाळतात. सो अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या पेशंटला स्वतःला कळू शकतात की जिथं दे कॅन सेफली से की मला या सर्जरीची गरज आहे? खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा रुग्णाला पेन खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि ते जे पेन आहे ते गोळ्यांनी, पेन किलर्सनी, गुडघ्यातल्या इंजेक्शन्सनी कमी होत नाही आहे, रेस्ट घेतल्याने कमी होत नाही. साधारण कॉन्स्टंटली पेन असतं, 24 तास जवळजवळ पेन असतं. त्याचबरोबर तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, बाहेर जाणं, कुठं काही शॉपिंगला जाणं किंवा घरात पण जेवायला जाणं किंवा वॉशरूमला जाणं, ह्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा अफेक्ट व्हायला लागतात पेनमुळे, ह्या वेळेस आपण समजायला पाहिजे की गुडघा खरंच खूप डॅमेज आहे आणि त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. त्याचबरोबर हे झाली पेशंटची बाजू. ॲज अ डॉक्टर आम्ही एक्सरे काढतो आणि एक्सरेमध्ये बघतो की कितपत आर्थरायटिस आहे, कितपत झीज आहे. ही 4 टप्प्यात झीज होते आणि जेव्हा ती झीज 4थ्या टप्प्यात जाते तेव्हा त्या रुग्णाला आम्ही शस्त्रक्रिया सांगतो.